हाय, मी अक्षय गायकवाड. तुम्हाला एक सांगायचं आहे की बरेच लोक आपले गाडीचे जेव्हा मेकॅनिकल जातात काम करायला, त्यांनी जरा थर्मोस्टेट वॉल हे चेक करून घ्यायचं. कारण की काय गॅरेजवाले थर्मोस्टेट वॉल काढतात. ते काढल्यामुळे गाडीचे किती नुकसान होतात ते तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला आता ते दाखवतो थर्मोस्टेट वॉल कुठं असतो, काय असतो तुम्हाला दाखवतो. मला बघा, हे थर्मोस्टेट वॉल इथं असतो. आणि काय गॅरेजवाले काय करतात, काम करतात, गाडी हिटिंगची प्रॉब्लेम असतात. आणि काम करताना काय गॅरेजवाले काय करते, हे थर्मोस्टेट वॉल काढून टाकतात. ते काढल्याने नुकसान काय होतं माहिती आहे का, गाडीचा टेम्परेचर जो आहे तो कमी जास्त होतो आणि तुम्हाला गाडीमध्ये ॲव्हरेज तर काय भेटणार नाही. आणि थर्मोस्टेट वॉल आहे का नाही याची ओळख करण्यासाठी पाणी, आता बघा गाडी चालू आहे माझी आणि पाणी स्थिर आहे, म्हणजे थर्मोस्टेट वॉल इथं आहे. जर थर्मोस्टेट वॉल जर नसेल गाडीमध्ये तर पाणी हे तुमचं मुव्हिंग होत राहणार, म्हणजे खालीवर पाणी होत राहणार. हे लक्षात ठेवा. गॅरेजवाले बोलतील थर्मोस्टेट वॉल काढला तरी चालेल, काय होणार नाही गाडीला, पण तसं काय नाही. तुम्ही गॅरेजवाल्याचं अजिबात ऐकू नका, नाहीतर तुमचं नुकसान होणार आहे. थर्मोस्टेट वॉल नसल्यामुळं तुमची गाडी ओव्हर हिटिंग, नाहीतर म्हणजे तुमच्या गाडीला समजणार नाही, म्हणजे टेम्परेचर किती ठेवायचं किती काय. थंडीमध्ये तर त्या वॉलचा तर जाम फायदा होतो. तो वॉल आपल्या गाडीला ते थंडीमध्ये गाडीचा टेम्परेचर बरोबर मेंटेन ठेवतं. तर जर वॉल काढला तुम्ही, वॉल काढल्याने तुमच्या गाडीचा जो टेम्परेचर आहे तो गाडीचा टेम्परेचर मेंटेन राहणार ना थंडीमध्ये. मग त्याच्यामुळे जास्त तो आपलं पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा, जास्त खपत होणार त्याच्यामध्ये. त्याच्या ॲव्हरेजमध्ये मार गाडी खाणार आणि आणि आपलं गॅस किडी पण जाणार आणि तुमचा ॲव्हरेज पण पूर्ण कायपणे लाँग रूटला पूर्ण कमी हे होणार. आणि लाँग रूटला जास्त शक्यतो तर ओव्हर हिटिंगची जास्त प्रॉब्लेम येतात वॉल काढल्यामुळे त्या. आणि AC तुमचं काय 100-150 किलोमीटरच्या वर गेले गाडी आहे रनिंगमध्ये, तुम्ही लाँग रूटला गावाला जाता गाडीवर, तर ते AC तुमचं काम करायचं बंद करेल. म्हणून सांगतो थर्मोस्टेट वॉल काढूच नका. गॅरेजवाले कितीही बोलू द्या, काय होणार नाही. तुम्ही त्यांचं ऐकू नका, नाही तर तुमचाच लॉस होणार आहे, हे लक्षात ठेवा. हे बोलून जय महाराष्ट्र.